नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, डिजिटल व्यवहारांच्या जगामध्ये वाढती फसवणूक आणि हॅकिंग रोखण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेनं कंबर कसली आहे. नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच 1 एप्रिल 2026 पासून ऑनलाईन पेमेंटचे नियम बदलणार आहेत. आता UPI, क्रेडिट, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे पैसे पाठवताना केवळ एक पासवर्ड किंवा जुना OTP पुरेसा असणार नाही. ग्राहकांना आता प्रत्येक व्यवहारासाठी 2 स्तरावरील पडताळणी म्हणजेच 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन पूर्ण करणं बंधनकारक आहे. रिझर्व्ह बँकेच्या नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार आता प्रत्येक ऑनलाईन ट्रान्झॅक्शनसाठी पडताळणीच्या किमान 2 पद्धती वापराव्या लागतील. यातील एक पद्धत म्हणजेच डायनॅमिक असणं आवश्यक आहे. यामध्ये पडताळणीखालील 2 पर्यायांचा मेळ घालावा लागणार आहे. यातील सर्वात पहिलं म्हणजे मोबाईल पिन किंवा UPI पिन, दुसरं म्हणजे फिंगरप्रिंट किंवा फेस ID आणि डायनॅमिक OTP आणि सोबतच अत्याधुनिक पासवर्ड किंवा बायोमेट्रिक ओळख. लहान रकमेच्या दैनंदिन व्यवहारांसाठी तपासणी प्रक्रिया शिथिल राहील, मात्र मोठ्या रकमेच्या किंवा संशयास्पद व्यवहारांवरती रिस्क बेस्ड ऑथेंटिकेशन लागू केलं जाईल. अशावेळी बँकेकडनं अतिरिक्त पडताळणी मागितली जाऊ शकते, म्हणजेच बायोमेट्रिक किंवा पिन दोन्ही. तर 1 एप्रिल 2026 पासून सर्व UPI, कार्ड पेमेंट, नेट बँकिंग आणि वॉलेट व्यवहारांना हे नियम लागू होतील. परदेशी वेबसाईट्स किंवा ॲप्सवरती केल्या जाणाऱ्या पेमेंटसाठी हे नियम 1 ऑक्टोबर 2026 पासून लागू करण्यात येतील. तर यामध्ये बँकेची काय जबाबदारी आहे ते पहा. जर एखाद्या व्यवहारामध्ये फसवणूक झाली आणि बँक किंवा पेमेंट कंपनीनं या नवीन सुरक्षा नियमांचं पालन केलेलं नसेल तर त्या नुकसानीला ग्राहक जबाबदार असणार नाही. बँकेला ती पूर्ण रक्कम ग्राहकाला परत करावी लागेल. आता पहा की हॅकिंगला यानं कसा चाप बसेल. तर जुने SMS आधारित OTP आता सुरक्षित राहिलेले नाहीत, कारण हॅकर्स ते सहज चोरू शकतात. बायोमेट्रिक आणि डायनॅमिक पिनमुळे फिशिंग आणि अनधिकृत व्यवहारांना लगाम बसेल. त्यानंतर आता यासाठी Paytm, Google Pay, PhonePe यांसारख्या कंपन्यांना त्यांचं सॉफ्टवेअर अपडेट करून नवीन सुरक्षा मानकं बनवावी लागणार आहेत. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने आता 1 एप्रिल 2026 पासून ऑनलाईन पेमेंटमध्ये बरेचसे बदल होत आहेत. तर मग आता ऑनलाईन पेमेंट हे जास्त सुरक्षित करण्याचा प्रयत्न रिझर्व्ह बँकेचा आहे. तर मग यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.